बांगलादेशात हिंदूंचा जीव धोक्यात असल्याची बातमी समोर येते. बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पळवून लावल्यानंतर बांगलादेशातली परिस्थिती आता दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. या ठिकाणी दिवसेंदिवस हिंदू विरोधी वातावरण बनत चाललंय. उस्मान हदीच्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा बांगलादेशात हिंसाचार वाढलाय. मोहम्मद युनूस सरकारवर कट्टरपंथीयांना संरक्षण देत असून बांगलादेशात हिंदू भगाव मोहीम हाती घेण्यात आल्याचा आरोप केला जातोय. युनूस सरकारने सत्तेत येताना विकास, बदल आणि शांततेचं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात आता ही परिस्थिती आणखीनच बिघडत चालली आहे. बांगलादेशामध्ये हिंदूंना उघड उघड धमके दिल्या जात आहेत, त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात असल्याचं देखील समजून येत आहे. हिंदूंची मंदिरं जाण्यात येत आहेत, त्यांच्या घरांवर हल्ले होत आहेत, त्यामुळे स्थानिकांना घर सोडून जावं लागतंय. सोबतच दीपूचंद्र दास या युवकाला जिवंत जाळण्यात आल्याचा प्रकारही घडला. त्यानंतर इथली परिस्थिती आणखीनच भयानक होत चालली आहे. हिंदूंचं बांगलादेशामध्ये राहणं आता आणखीनच भीतीदायक होत चाललंय. बांगलादेशामध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराविरोधात प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नरसिम यांनी आवाज उठवलाय. तस्लिमा नरसिम यांनी युनूस सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. दरम्यान बांगलादेशातल्या हिंसाचाराची सुरुवात उस्मान हदी याच्या घटनेनंतर झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमागे राजकीय कट असल्याचा आरोप केला जातोय. आगामी निवडणुका पुढे ढकलण्यासाठी युनूस सरकारमधील एका गटानेच हा कट रचला असल्याचा आरोप उस्मान हदीच्या भावाने केलाय. त्यामुळे आता बांगलादेशातली सध्याची परिस्थिती पाहता हिंदू त्या ठिकाणी सुरक्षित नाहीत असं समजून येत आहे. यावर आता सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.